आणि वासंती आई होणार आहे. काय वासंती? माझा कानांवर विश्वासच बसत नाहीये. आनंद गगनात मावत नाहीये सदाशिवा. पाप होणार तू, पाप होणार. गेल्या काही दिवसात आपण खूप भोगलं. त्या आठवणी जाता जात नव्हत्या मनावरून. ही चांगली बातमी दिलीस आणि त्या सगळ्या जुन्या आठवणी धुवून गेल्या मनावरून. मी सांगतो सदाशिवा, चांगल्या घडणाऱ्या घटनांची ही नांदी आहे. कृष्ण कृष्ण, का ग बाई ह्यावेळी चुकचुकून अपशकून करतेस? खरंच सदाशिवा, खूप चांगली बातमी दिलीस. अण्णा तुम्ही नका काळजी करू. चुकचुकणारी पाल, अपरात्री हेल काढून रडणारी कुत्री, हे लोकांसाठी अशुभ संकेत असतील कदाचित, पण माझ्यासाठी हे मंगल ध्वनी आहेत. आता हे मंगल ध्वनी रोज ऐकू येणार. अशुभ संकेतांची वर्दी आता मला द्यावी लागणारच नाही, कारण हे सूरच त्यांना त्यांच्या काळ्या भविष्याची नांदी ऐकवतील. शास्त्री, आता तयार राहा, नाहीतर राहू नका. पण काही गोष्टी अटळ आहेत आणि त्या होणारच. आज तुझ्या समोर हात जोडलेत ते माझ्यासाठी काही मागण्यासाठी नाही. उंजळ भरून मागितलं तर झोळी भरून देणारा तू. काय मागायचं तुझ्याकडे? आजवर न मागताच सगळं दिलंस. चांगली माणसं, चांगली नाती, वाड्याला सुबत्ता दिलीस, ऐश्वर्य दिलंस. अभिमानाने मान वर करून चालण्याइतका मान दिलास. पण आता वाड्याला चाहूल लागली, दुडूदुडू चालणाऱ्या पावलांची, बोबड्या बोलांची. शास्त्र्यांच्या वंशाचा दिवा जन्माला येतोय. सुख, समृद्धी, यश, कीर्ती सगळं त्याला मिळू दे. तो येण्याआधीच वाड्याचं गोकुळ झालंय. सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद असाच वाढत राहो आणि या वाड्याला कोणाची दुष्ट लागू देऊ नकोस, हीच मनोमन प्रार्थना करते. तळपाट करणार, जन्माची राख करणार, शास्त्र्याला मशनात नेणार. नाही तुझा कुळ, नाही तुझा मूळ संपवला ना तर नाव नाही लावायची इंदुमती.
बघू ना ग असं झालं तुझं असं. कसा घेणार सूड तू, कशी काढणार आग तू. गावात जाशील, हिम्मत आहे तुझ्यात. एक पाऊल टाकशील तर लोक दगडानं ठेचतील. चेटकी नसताना चेटकी ठरलीस. माझ्या या मायला झिडकारलंस, त्याची फळं भोगलीस. ये म्हातारे, हसतेस कशा पाय? हा, नाहीतर काय करू. म्या देत होते तुला शक्ती, तो मला येड्यात काढून नाही केलीस हिची भक्ती. सांग म्हातारे, कसा घेऊ बदला? मदत कर माझी. तू सांगशील ते म्या करन. चुकी झाली. त्या शास्त्र्याला तडपत तडपत मारायचा आहे, असा की कुत्रा बी त्याचा हाल खायचा नाही. बोल म्हातारे. तू चुकलीस, पण म्या चुकणार नाही. मला पाहिजे तुझ्या डोळ्यामधली आग. करून टाक समद खाक. डोकं झुकव हिच्या मोर. दाव तुझा रंग, काढ तुझा राग. समद्यांचा माज जळून जाऊ दे आज. मदत म्या तुला करणार हाय, पण तुझ्यावर प्रेम हाय म्हणून नाही. हिच्यावर माझी श्रद्धा आहे, आणि माझी ही परंपरा तूच पुढे नेणार हाय. कारण आता हीच तुझी बा आणि हीच तुझी माय. उद्या मी हसन नसन, पण तू हिला जप. आज तुझं जे झालंय ते सटवाईनीच लिवलं होतं, आणि तू आता समद्यांचं जे करणार आहेस ते बी सटवाईनीच लिहिलं आहे. वासंती, आता जे काही खावं प्यावंसं वाटेल ते सांगायचं हं निसंकोच. आणि मुख्य म्हणजे वेळेवर खायचं प्यायचं. घे. कशाला हो बहिणी? पाहिलं का वंस, चेहऱ्यावरचं तेज. तर झाली ना थट्टा सुरू. ए काय ग पार्वती, थट्टा करतेस? आता लाड करून घ्यायचे दिवस आहेत. छे छे वंस, लाड आपण नाही काय करायचे? मग भाऊजी आहेत की काय हो बहिणी. नाही पण खरंच खूप गोड दिसतेस. कुणाची दृष्ट नाही लागली म्हणजे झालं. नीट मोऱ्यांनी आजच दृष्ट काढते. तुम्ही दोघी ना मला अगदी हरभऱ्याच्या झाडावर चढवायचं बाकी ठेवलंय. काहीतरीच काय? अण्णा ओरडणार नाहीत का आम्हाला? स्पष्ट बजावून ठेवलेलं आहे, वासंतीनी कुठे चढायचं नाही की उतरायचं नाही. हो की नाही ग? आणि फक्त तेच नाही, आता वासंतीचं सगळं सागर संगीत करायचं असा मामांजींचा आदेश आहे. सो रोटी डोहाळ जेवण अगदी सगळं सगळं. खरंच सगळं करू. एकच अडचण आहे ग पण. काय हो वंस? ओटी लेकूरवाळ्याचा वाशनीने भरायची असते.
आईही बोलवावी लागेल. कशाला वंस? पार्वती वहिनी आहेत ना, त्यांनी दिनूला जन्म दिला नसला तरी सुद्धा त्याची आईच आहे ती. जशी कृष्णाची यशोदा माता. आणि वंस, मी सुद्धा हे सगळं आत्ताच बघून ठेवणार आहे. हं, पुढे उपयोगी नाही का पडणार? कुणाच्या? अहो, असं काय करताय? महादेव भाऊजी वाड्यावर परत आले की वर्षभरात पाळणा नाही का हलणार दुसरा वाड्यावर? अगो बाई, खरंच की. मला खूप काम आहेत, मी आलेच. वहिनी, वहिनी, ऐका तरी. दिनू, ए दिनोबा, अरे बाबा तिकडे नको जाऊस, अण्णा काम करत असतील. काही ऐकतच नाही हा, फुटाण्यासारखा पळत असतो नुसता. अण्णा, तुम्ही माझ्या खेळण्यांशी का खेळताय? कारण आता या खेळण्यांची आणखी कोणीतरी खेळणार आहे. कोण खेळणार आहे? जो अजून या घरात यायचा आहे. कोण यायचंय? सगळे असे का बघतात माझ्याशी? वासंती बहिणीला काय झालंय? काही झालं नाहीये, होणार आहे. काय होणार आहे? मग आधीच का नेलं वैद्यराजांकडे? काही झाल्यानंतर नेतात ना. मला तर काही समजतच नाहीये बुवा. दिनू, त्यांना नको त्रास देऊस. इकडे ये, मी सांगते तुला. असू दे, असू दे. इकडे या दिनोबा, इकडे या, बसा. मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतो. तुमच्या वासंती वहिनीला बाळ होणार आहे. काय बाळ? छोट छोट बाळ? हा, छोट छोट बाळ. आणि तुम्ही कोण होणार माहितीये? कोण? काका. त्यामुळे आता कसं मोठं असल्यासारखं वागायचं. हट्ट करायचा नाही, शहाण्यासारखं वागायचं. कारण तुम्ही काका होणार. ते बाळ कधी येणार आहे? ते मला काका म्हणणार. मी काका होणार आहे. मी आता काका होणार आहे. अरे अरे अरे, मी आता रडणार नाहीये. मी मोठा होणार आहे. मी काका होणार आहे. मी मोठा होणार आहे. मी काका होणार आहे. काका होणार, काका होणार आहे. कधी एकदा त्याला पाहतोय असं झालंय. तो येण्याआधीच वाड्याचं गोकुळ झालंय. वासंती, तुला काही हवंय का? थांब, मी तुझ्यासाठी नाचणीचे सत्व आणते. हा वहिनी, बसाव जरा. अगं पण तुम्ही इथे माझ्याजवळ बसा. किती धावपळ कराल? बसा. वासंती, येणाऱ्या बाळाची चाहूलच इतकी गोड आहे की वाड्याचं गोकुळ व्हायचं राहिलंय. म्हणजे मामन जी आजोबा होणार आहे ती कल्पनाच त्यांच्यासाठी इतकी सुखावणारी आहे की दिनूपेक्षाही लहान झालेत ते. दिनू, अरे हळू. दिनू, कसली घाई आहे एवढी? बाळाला बघायची. कुठे आहे बाळ? मला बाळाला बघायचंय. दिनू, अरे आत्ता कसं बघायला मिळणार बाळ? मग कधी? काही महिन्यांनी दिसेल ना तुला बाळ. वासंती वहिनी, तू बाळाशी बोलतेस? हो, बोलते ना. का रे? मग त्या बाळाला माझा निरोप देशील? कुठला रे? त्याला म्हणावं आम्हाला काका म्हणायचं.
आणि ए काका नाही हो काका म्हणायचं. कारण दिनू आता मोठा झालाय. हो का? आणि हे कोणी सांगितलं तुम्हाला? अण्णांनी. सांगीन बरं, अगदी नक्की सांगेन. आणि मी हे सुद्धा सांगणार आहे की हा काका चुकलं की हे काका खूप खूप हुशार आहेत. वहिनी, आता तुम्हाला ह्या बाळाबरोबर येणाऱ्या बाळाचे सुद्धा खूप लाड करावे लागणार आहेत. सगळे हट्ट, सगळ्या मागण्या पुरवाव्या लागणार आहेत. करीन की, सगळं करीन. त्याला न्हाऊ माखू घालीन, त्याला भरवीन, निजवीन, अगदी सगळं करीन त्याचं. काय रे दिनू, काय झालं? वहिनी, एक विचारू? विचार की. नवं बाळ आल्यावर तुम्हाला विसरून नाही ना जाणार? नाही रे बाळा, नवं बाळ आलं की जुन्या बाळाला कोणी विसरतं का? तुम्ही दोघं माझ्यासाठी सारखेच असाल. नक्की ना? अगदी नक्की. उलट मोठा झालास की तूच मला विसरशील आणि सोडून जाशील. मुळीच नाही, शक्यच नाही. आपण आत्ताच ठरवून टाकू. तू मला विसरायचं नाही आणि मीही तुला विसरणार नाही.